स्वतःचे अनुभव, ज्ञान आणि बुद्धी यांच्या आधारे विचार करण्याची आणि वर्तनाची भारताची परंपरा सध्या जाणीवपूर्वक खंडित केली जात आहे. भारताला आधुनिक आणि प्रगतिशील करण्यासाठी अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेवर संत कबीराने आपल्या दोह्यामधून केलेले आघात सद्यस्थितीत स्मरणे औचित्यपूर्ण असल्याचं प्रतिपादन प्रसिद्ध कबीरपद गायिका कविता खरवंडीकर यांनी केलं. नाही का? आजवर कोणी अमर झाल्याचं ऐकिवात नाही. हां, पण चांगलं कार्य केलेली माणसं निरंतर लक्षात राहतात. बाबा आणि सुनंदाईसारखी, हेच त्यांचं अमरत्व, नाही का? मी, बाबा आणि धनंजय आम्ही तिघं मिळून कबीराचं एक भजन म्हणायचो. म्हणजे मुक्तांगणमध्ये पण म्हटलेलं आहे, काया बौरी चलत प्राण काहे रोई. म्हणजे तो आत्मा शरीराला म्हणतोय की तू कशासाठी शोक करतोस, मी सोडून चाललो आहे तर तुला. मोर तोर संग न होई, आपण कायम एकत्र नाही राहू शकत. मी कधीतरी तुला सोडून जाणारच. मी परत दुसऱ्या कायेत प्रवेश करणारच. जन्म मृत्यू हे चालूच राहणार अविरत. फक्त शरीर बदलत राहणार. त्याच्यामुळे मृत्यूचं दुःख करण्याचं कारणच नाही. पण हे सगळं कितीही माहिती असलं ना तरी जेव्हा जवळचं माणूस जातं तेव्हा मन घायाळ होतं. त्यातल्या त्यात आईवडिलांचं जाणं, ते जाणं मनावर आघात करतं. आपल्यावरचं छत्र हरपल्याची जाणीव करून देतं. 2017 साली आजी म्हणजे इंदुताई, बाबाची आई, गेली तेव्हा बाबाचं मन घायाळ झालंच, पण आमचंही झालं. कारण आजीने ना आमच्यावरती खूप माया केली. तिचा कणखर स्वभाव, सडेतोड बोलणं, स्वयंपाकातल्या छोट्या छोट्या गोष्टी सांगणं, मला गाणं म्हणायचा आग्रह करणं, पाठीवरनं कौतुकाची थाप मिळवणं, पाठीवरनं मायेचा हात फिरवणं. ती गेली आणि हे सगळं संपलं. बाबा रोज सकाळी तिला एक तरी अभंग म्हणून दाखवायचा. म्हणजे आम्ही गात असलेले तुकोबा, ज्ञानोबा, रामदास स्वामींचे अभंग हे कितीतरी त्याला अवगत होते आणि त्या व्यतिरिक्त बाकीचे सुद्धा खूप अवगत होते. तर तो तिला म्हणून दाखवायचा. पण आजी गेली आणि एक रीते पण त्यालाही आलं, कारण हे सगळं थांबलं. त्याच काळात बाबांनी ही कविता केली, मन घायाळ घायाळ आज हरपल छत्र. पण एक सांगू, बाबाच्या सगळ्या लेखांचा किंवा कवितांचा आम्हाला सर्वात जास्त आवडणारा भाग म्हणजे त्याचा सकारात्मक शेवट. या कवितेतही बाबा शेवटच्या ओळींमध्ये खूप मोठा दिलासा देतो आणि मन शांत होतं. प्रख्यात साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अनिल अवचट यांच्या कविता आणि संत कबीर यांच्या कलातील रचनांच्या गायनाची सुरेल मैफल महिला दिन महोत्सवाच्या निमित्ताने स्नेहालय संस्थेत आयोजित करण्यात आली होती. यावेळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यांची प्रस्तुती असणारा जगणे ते होते सुंदर हा कार्यक्रम स्नेहालय पुनर्वसन संकुल इथे संपन्न झाला. प्रसिद्ध संगीतकार आणि सामाजिक जाणीव जपणारे मनसंग्राम प्रकल्पाचे आधारस्तंभ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर नीरज करंदीकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कबीरपद गान आणि डॉक्टर अवचट यांच्या कवितांचे गायन कविता खरवंडीकर यांनी केले.
त्यांना तबल्याची साथ धनंजय आणि हार्मोनियम साथ मकरंद खरवंडीकर यांनी केली. संगीत रचना धनंजय खरवंडीकर यांच्या होत्या. जगणे ते होते सुंदर हा डॉक्टर अवचट यांच्या कवितांचा दृकश्राव्य माध्यमातून सांगीतिक आविष्कार प्रथमच नगरमध्ये झाला. पुणे येथील प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर शेखर कुलकर्णी आणि श्रुती खरवंडीकर यांची साथ यात लाभली. निर्मिती आणि निवेदन खरवंडीकर दाम्पत्याने केलं. डॉक्टर नीरज म्हणाले, अलीकडे संगीतकार आधी चाली तयार करून त्यात शब्द गुंफण्याचं काम गीतकारांवर सोपवतात, परंतु संत कबीर यांनी 15व्या शतकात लिहिलेल्या दोह्यांना आणि डॉक्टर अवचट यांनी मागील 1.5 दशकात लिहिलेल्या काव्यरचनांना अनुरूप चाली लावणे हे प्रचंड मोठं आव्हान होतं. खरवंडीकर दाम्पत्यानं लावलेल्या सर्व चाली चपखल आणि मनात रेंगाळणाऱ्या आहेत. नगरचा मागील शतकातील संगीताचा गौरवशाली इतिहास घडवण्यात डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर, डॉक्टर मनोहर बोपर्डीकर आणि केसकर सर यांचे असामान्य योगदान होते. हा संगीत वारसा कविता, धनंजय, मकरंद आणि धनश्री खरवंडीकर सक्षमतेने पुढे चालवत असल्याचं डॉक्टर करंदीकर म्हणाले. यावेळी ज्येष्ठ गायक पवन नाईक यांच्यासह संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. बाहेरचे पण बरेच लोक आलेत. या ठिकाणी ज्येष्ठ पोलीस अधिकारी अजिनाथ रायकर सर आलेत. त्याचप्रमाणे ज्यांची ओळख करून दिली पाहिजे ते म्हणजे मे आय रिक्वेस्ट टू शिवकुमारजी जस्ट टू स्टँड अँड से हाय टू ऑल बिकॉज दिस इज युअर फर्स्ट प्रोग्राम विथ स्नेहालया. तर हे मिस्टर शिवकुमार आहेत आणि श्री अरुणजी गोंगाडे सर, जस्ट से हाय टू ऑल. आता हे दोघंही ना चित्रपट क्षेत्रातले मोठे लोक आहेत बरं का. यांनी खूप काम केले. शिवकुमारजींनी काही एक डॉक्युमेंटरीज बनवल्या. त्यांचा खूप निसर्ग, जंगल या विषयांचा बारीक असा अभ्यास आहे. ते मूळचे मातृभाषा त्यांची मल्याळी, पण ते आता मुंबईत राहतात आणि त्यांचं स्नेहालयाशी एक खूप मागच्या 10 वर्षापासूनचं असोसिएशन आहे आणि ते मुद्दाम आज या ठिकाणी आपल्यामध्ये आलेले आहेत, अरुणजीसुद्धा. आणि त्याशिवाय अनेक जण पाठीमागं असलेले हे वेगवेगळ्या सामाजिक कामात आमच्या शाळेशी संबंधित, सामाजिक संस्थांशी संबंधित असे आहेत. पाठीमागे सुद्धा सामाजिक संस्थांचे सर्व कार्यकर्ते, आमच्या प्रकल्पांचे समन्वयक आहेत. आणि इथे समोर आमच्या स्नेहालयाचं सुकाणू मंडळ बसलेलं आहे की जे आता स्नेहालयाचं सगळं सुकाणू ज्यांच्या हातात आहे त्या सर्व आमच्या भगिनी या ठिकाणी आहेत, त्या विश्वस्त आहेत, त्या पदाधिकारी आहेत. आणि आता पूर्वी आम्ही त्यांच्या मागे होतो, आम्ही त्यांना काय म्हणू पुश करायचो. आता नंतर एक काळ होता की आम्ही त्यांच्याबरोबर चालायचो आणि आता आम्ही त्यांच्या मागे चालतो आहे. पूर्वी आम्ही त्यांच्या पुढं चालायचो आणि म्हणायचो चला आमच्या मागे, आता आम्ही त्यांच्या मागे चालतो आहे. अशा सर्व आमच्या रमाबाबी, अनगा वहिनी, रुपालीताई, त्याचप्रमाणे मिसेस शुक्रे, मिसेस वीणा मुंगी, तर असे सगळेजण आहेत. आणि संगीतातल्या अजून एक खरवंडीकर परिवारातल्याच अशा धनश्रीताईसुद्धा इथं आहेत. त्यांच्या अनेक विद्यार्थी नगरमध्ये आपल्याला सापडतात जे गाणं शिकत असतात. तर अशा सर्व अतिशय दर्दी लोकांच्या, जाणकार लोकांच्या सोबतीनं आजच्या मैफलीची सूत्र ही मी धनंजय यांच्याकडे सोपवतो. एक विशेष स्नेह या सगळ्या कार्यक्रमामध्ये आहे आणि आमचा जो परिवार आहे तो किती मोठा आहे हे आज मला कळलं आहे. आणि महिला दिनानिमित्त आधी सर्व महिलांना मी शुभेच्छा देतो. उद्याच महिला दिन आहे आणि तुमचे भरगच्च कार्यक्रम सुरू आहेत, तर त्यानिमित्त मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आता आजचा हा जो कार्यक्रम आहे तो कवितांचा आहे. त्यामुळे नुकतंच बाबाच्या म्हणजे बाबाचा जो स्मृतिदिन आहे तो 27 जानेवारीला असतो, तर त्याला 3 वर्ष पूर्ण झाली. तर त्या निमित्ताने आम्ही असं ठरवलं होतं की आपण एक काहीतरी सांगीतिक चळवळ सुरू करूयात. आणि त्या भूमिकेतून आम्ही हार्मनी द परफेक्ट ट्यून असं एक चॅनेल सुरू केलेलं आहे. आणि त्या चॅनेलमधनं वेगवेगळ्या संगीताच्या वेगवेगळ्या आयामांचा, वेगवेगळ्या ज्या पारंपरिक संगीत असेल, सुगम संगीत असेल, हे सगळं, तसंच तबला असेल, साथसंगतीचा तबला असेल, अनेक गोष्टी आम्ही त्याच्यावर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही जवळजवळ दोघं 40 वर्ष या क्षेत्रात काम करतो आहे. त्यामुळे ते करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आणि याची सुरुवात मुद्दामच आम्ही बाबाच्या रचनांनी केलेली आहे, जो तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये बघायला मिळणार आहे ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपामध्ये. तर त्यामुळे
या उपक्रमाला तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आम्हाला हव्याच आहेत. आणि आज त्याचं आपण थोडक्यात उद्घाटन करतो आहे असं म्हणायला हरकत नाही. आमचा पहिला कार्यक्रम खरं पाहता मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये झालेला होता, जो औचित्यपूर्ण होता अतिशय. आणि हा जो आहे हा मोठ्या स्वरूपामध्ये आणि माझ्या होमटाऊनमध्ये. आणि ही सगळी जे कबीरापासनं अनिल अवचट सरांपर्यंत जे काव्य अतिशय फिलॉसॉफिकल, म्हणजे मला असं वाटतं की हे जर मुलांमध्ये लहानपणापासनं जे विचार जर बिंबवले तर आपली पुढची पिढी ही नक्कीच, कारण आजकालच्या मुलांना आदर्शच नाही आहे कोणी. आदर्श जे आमच्या लहानपणी आम्हाला आदर्श होते किंवा तसे आदर्श आजकालच्या पिढीच्या मुलांना अजिबात नाही आहेत. त्यामुळे प्रॉब्लेम तिथे आहे. त्यामुळे अशा प्रकारचं हे प्रोग्रॅम्स किंवा कबीराच्या दोहे, त्यांचे अर्थ, अनिल अवचट सरांचे विचार असे या मुलांनी, ते मला खरंच आनंद होतो की इतकी सगळी मुलं आहेत तर ते नक्कीच एक त्यातले 2-3 मुलांनी जरी ते अंगीकारलं तरी पण आपलं, मला असं वाटतं की खूप मोठं यातनं समाज सुधारण्यासाठी मदत होईल. गिरीशजी वेळोवेळी असे प्रकल्प राबवत असतात, मोठ्या मोठ्या म्हणजे मुलांमध्ये असे चांगले विचार निर्माण व्हावे याच्यासाठी ते दरवर्षी मला असं वाटतं 2दा आपण चांगल्या मोठ्या मोठ्या लोकांना बोलवून त्यांची भाषणं इथे ठेवली जातात. आणि साधारणतः एक 20 ते 30-35 वर्षाच्या मुलांचं एक मोठं इथे 2 दिवसाचं वर्कशॉप होतं की ज्याच्यामध्ये चांगले विचाराचे लोक इथे येऊन त्यांचे विचार इथे मांडतात. तर गिरीशजी म्हणजे हे मला असं वाटतं की जे लोक हे स्नेहालय आणि गिरीशजींच्या सानिध्यात आलेत ते भाग्यवान आहेत. कधी वाटे काही हवेसे, कधी वाटे काही हवेसे, त्यासाठी झुरलो नाही. कधी वाटे काही हवेसे, त्यासाठी झुरलो नाही. जगणे